उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अजब दावा केलाय। मुंबई गोवा हायवेवर ट्रॅफिक जाम झालाच नाही, वाहतूक कोंडीचा फेक नरेटिव्ह असल्याचा आरोप करण्यात आला। उदय सामंतांना वाहतूक कोंडी दिसलीच नाही, कोकणी माणूस 24 तास प्रवासात अडकलेला, स्वतः ट्रॅफिकमध्ये अडकूनही वाहतूक कोंडी नसल्याचा दावा करण्यात आलाय। कोलाड रेल्वे स्टेशन येथील कार्यक्रम आटोपून वीर रेल्वे स्थानकाकडे मुंबई गोवा महामार्गावरून जात असताना वाहतूक कोंडीचा फटका बसलाय। सध्या कोलाड ते माणगाव दरम्यान महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी या ठिकाणी पाहायला मिळते। आज मी देखील मुंबईमध्ये एखादा रस्त्याची परिस्थिती बघितली, मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी आणि रवींद्र चव्हाणसाहेबांनी हे विरोधकांना दिलेलं उत्तर आहे, कुठेही चव्हाणसाहेब ट्रॅफिक जामाला बघायला मिळाला नाही। प्रत्येक आपली मेहनत असेल, महाराष्ट्र सरकारची मेहनत असेल, त्या सगळ्यांना जो काही पुन्हा एकदा फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे कोकणच्या परिसरामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं होणार होता। तर मुंबई गोवा हायवेवर ट्रॅफिक जाम झालाच नाही, वाहतूक कोंडीचा फेक नॅरेटिव्ह असल्याचा आरोप उदय सामंत यांनी केलेला आहे। उदय सामंतांना वाहतूक कोंडी दिसलीच नाही का हा प्रश्न निर्माण होतोय। कोकणी माणूस 24 तास प्रवासात अडकलेलाच आहे, त्यामुळे स्वतः ट्रॅफिकमध्ये अडकूनही वाहतूक कोंडी नसल्याचा दावा करण्यात आलेला आहे। कोलाड रेल्वे स्टेशन येथील कार्यक्रम आटोपून वीर रेल्वे स्थानकाकडे मुंबई गोवा महामार्गावरून जात असताना वाहतूक कोंडीचा फटका बसला। आज मी देखील मुंबईमध्ये एखादा रस्त्याची परिस्थिती बघितली, मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी आणि रवींद्र चव्हाणसाहेबांनी हे विरोधकांना दिलेलं उत्तर आहे, कुठेही चव्हाणसाहेब ट्रॅफिक जामाला बघायला मिळाला नाही। प्रत्येक आपली मेहनत असेल, महाराष्ट्र सरकारची मेहनत असेल, त्या सगळ्यांना जो काही पुन्हा एकदा फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे कोकणच्या परिसरामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं होणार होता। आज मी देखील मुंबईमध्ये एखादा रस्त्याची परिस्थिती बघितली, मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी आणि रवींद्र चव्हाणसाहेबांनी हे विरोधकांना दिलेलं उत्तर आहे, कुठेही चव्हाणसाहेब ट्रॅफिक जामाला बघायला मिळाला नाही। प्रत्येक आपली मेहनत असेल, महाराष्ट्र सरकारची मेहनत असेल, त्या सगळ्यांना जो काही पुन्हा एकदा फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे कोकणच्या परिसरामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं होणार होता। तर मुंबई गोवा हायवेवरती ट्रॅफिक जाम झालाच नाही असा अजब दावा उद्योगमंत्री उदय सामंतांनी केलाय। वाहतूक कोंडीचा फेक नरेटिव्ह असल्याचा आरोप त्यांनी केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।